हॅलो आणि नमस्कार सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. आजच्या ब्लॉगमध्ये आपण तिरुपती बालाजीला जात आहोत. तर बालाजीच्या पायथ्याशी आल्यानंतर आपण ज्यावेळेस टेकडी चढण्याच्या मार्गावरती लागतो त्यावेळेस आपल्याला असा अनुभव येतो की स्वच्छता म्हणजे नक्की काय. तर तुम्ही एकदा अवश्य बालाजीला या. तत्पूर्वी श्रीकृष्णांचा हा रथ बघा, किती भारी बनवलंय हे सगळं. आणि इथली स्वच्छता, इथलं नियोजन अगदी मनाला मोहून टाकणार आहे. इथं तुम्ही सेवेकरी म्हणून सुद्धा येऊ शकता. कुठूनही असू द्या, तुम्ही अख्ख्या भारतातनं कुठूनही असू द्या, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथं येण्याची संधी मिळते. इथलं एक असं हे स्वर्गासारखं आल्हाददायक वातावरण आणि इथलं एक अगदी वेगळं नियोजन, जे की तुम्ही गाडी लावण्यापासून ते तुम्हाला लॉकर, इथं गर्दी खूप असते तरी तुम्हाला थोडंही तुमची गैरसोय होणार नाही याची सगळी काळजी संस्थानाने घेतलेली आहे. आणि इथला अनुभव तर अगदी विचित्रच, विलोभनीय. तर दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर आलो, आपले मोबाईल सगळे घेतले लॉकरमधून, त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ आपण दाखवतोय. समोरून ज्यावेळेस बालाजींचं दर्शन आपण करतो आणि त्यानंतर इथून या स्पॉटवरून तुम्हाला शिखराचं दर्शन होतं, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता काय नको, बस. तर एकदा आयुष्यात सगळ्यांनी कधी जमेल तेव्हा बालाजीला या, पूर्ण फॅमिली सोबत या आणि बालाजी दर्शन घ्या. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या निराशा दूर हो, हीच माझी बालाजींचरणी प्रार्थना. प्रत्येकाने कमेंटमध्ये गोविंदा गोविंदा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डोक्यावरचा सगळा ताण जर कुठं घालवायचा असेल तर तो तुम्ही इथं येऊन घालवू शकता. चलो, टाटा, बाय बाय, गोविंदा गोविंदा.